मूर्ख लोक पाण्यावरच्या तरंगासारखे असतात, कारण ते जे काही करतात ते त्वरित नाहीसे होते. पण नीतिमान हे दगडावर कोरलेल्या नक्षीसारखे असतात, कारण त्यांची छोटीशी कृती टिकाऊ असते. काय आमच्या जीवनातील गोष्टी आम्ही नीतिमान आहोत याची ग्वाही देतात? तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांस प्रेमपूर्वक सलाम. प्रियानो, आपण पाहत आहोत की परमेश्वराने इस्रायल लोकांना अनेक विधी, नियम, कायदे लावून दिले होते. परमेश्वराची इच्छा होती की त्याच्या लोकांमध्ये म्हणजे इस्रायल लोकांमध्ये शिस्त असावी. हाच मुद्दा समोर ठेवून आपण आज पाहणार आहोत की आता परमेश्वर त्यांना घरातील बाबी आणि व्यक्तिगत संबंधांविषयीचे नियम सांगत आहे. तर मग चला प्रियानो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आज आम्ही अनुवादाचे पुस्तक ह्याच्या 22व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. हा अध्याय आम्हाला अनुवादाच्या पुस्तकाच्या एका दुसऱ्या भागात घेऊन जात आहे. 5 पासून 7 अध्यायात 10 आज्ञांची पुनरावृत्ती व स्पष्टीकरण आम्ही पाहिले. नंतर 8 पासून 21 अध्यायात धार्मिक व राष्ट्रासंबंधीच्या कायद्याविषयी आम्ही पाहिले. आणि आता 22 ते 26 अध्यायात घरातील बाबी आणि व्यक्तिगत संबंधाविषयीच्या कायद्याकडे आम्ही येत आहोत. एका ठिकाणी राहत असताना उद्भवणाऱ्या लहान सहान गोष्टींच्या बाबतीत परमेश्वर आता त्यांना नियम देत आहे. भावांचे जे नाते आहे त्याविषयी परमेश्वर त्यांना 22वा अध्याय 1 आणि 2 वचनांमध्ये काय सांगतो पहा. तू आपल्या भावाचा बैल किंवा मेंढरू हरपलेले पाहून त्याच्यापासून दूर राहू नको. ती तू आपल्या भावाकडे अवश्य आण. आणि जर तुझा भाऊ तुझ्या जवळपास नसला किंवा तू त्याला ओळखत नसलास तर तो पशु तू आपल्या घरास आण आणि तुझा भाऊ त्याचा शोध करीपर्यंत तो तुझ्याजवळ असावा. मग तू तो त्याला परत दे. श्रोत्यानो, आज भाईचाऱ्याविषयी आम्ही बरेच ऐकतो, परंतु काय आपणाला कल्पना आहे का की त्या काळात सुद्धा परमेश्वराने स्वतःच्या लोकांकरिता चांगल्या शेजार धर्माविषयी योजना तयार केली होती? आज अशी योजना तयार करणाऱ्यांना बराच सन्मान मिळतो. त्यांचं नाव सगळीकडे होतं, परंतु शेजार धर्माविषयी जे काही आज सांगण्यात येते ते सर्व मोशे इतके जुने आहे. खरे पाहिले असता मोशेपेक्षाही जुने आहे. देवाच्या अनंतकालीन स्वर्गीय सिंहासनापासून त्याचा उगम आहे. 4थं वचन मी आपणाकरिता वाचते. तू आपल्या भावाचे गाढव किंवा त्याचा बैल वाटेवर पडलेला पाहून त्याच्यापासून दूर राहू नको. ते उठवण्यास तू त्याला अवश्य सहाय्य करावे. शेजाऱ्यांची मदत करण्यास, अडीअडचणीत त्यांना सहाय्य पुरविण्यास त्यांनी पुढे यावे असे परमेश्वर त्यांना सांगतो. नंतर पोशाखाविषयी किंवा वेशभूषेविषयी परमेश्वर त्यांना सांगत आहे. 5वं वचन वाचूया. स्त्रीने पुरुषाचे वस्त्र अंगात घालू नये आणि पुरुषाने ही स्त्रीचे वस्त्र अंगात घालू नये, कारण यहोवा तुझा देव याला जे तसे करतात त्या सर्वांचा वीट आहे. आता आपणापैकी काही जण म्हणतील की हे सर्व आम्हाला लागू होत नाही, कारण आम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. तरी पण श्रोत्यानो, हे सर्व नियम जे आम्ही आज अभ्यासत आहोत ते असे तत्त्व दर्शवितात ज्यांच्याकडे आम्ही लक्ष देणे अवश्य आहे. माझ्या मते श्रोत्यानो, स्त्री स्त्रीच्या पेहरावातच चांगली दिसते आणि पुरुष पुरुषाच्या पेहरावात चांगला दिसतो. देवाने आम्हाला स्त्री व पुरुष उत्पन्न केले. देवबाप ह्या ठिकाणी म्हणत आहे की पुरुषाने पुरुषाप्रमाणेच दिसावे आणि स्त्रीने स्त्रीप्रमाणे. आज दोन्ही वर्ग एक दुसऱ्यांप्रमाणे दिसण्याचा प्रयत्न करतात आणि व्यवहारही तसाच करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे आमच्या समाजामध्ये अनेक समस्या उद्भवत आहेत. नंतर पक्षांचे संरक्षण ह्याविषयी परमेश्वराने त्यांना सांगितले. 6 आणि 7 वचने पहा. पिले तू आपणाला घे आणि मादीला अवश्य जाऊ दे, म्हणजे तुझे बरे होईल व तू आपल्या आयुष्याचे दिवस दीर्घ करशील. तू नवे घर बांधशील तेव्हा आपल्या धाब्याला वरंडी कर, अशासाठी की कोणी त्यावरून पडला तर तू आपल्या घरावर रक्त पाडल्याचा दोष आणू नये.
श्रोत्यानो, परमेश्वर पक्ष्यांची सुद्धा कशा प्रकारे काळजी घेतो ते ह्या ठिकाणी आम्हाला स्पष्टपणे दिसतं. मत्तेकृ शुभवर्तमान 10 अध्याय आणि 29 वचनामध्ये येशू ख्रिस्ताने काय म्हटले तुम्हाला आठवतं का? मत्तेकृ शुभवर्तमान 10 अध्याय आणि 29 वचन. 2 चिमण्या एका पैशाला विकतात की नाही? तथापि तुमच्या बापा वाचून त्यातली एकही भूमीवर पडणार नाही. 10 अध्याय 31 वचनात वाचायला मिळतं, म्हणून भिवू नका, तुम्ही पुष्कळ चिमण्यांहून अधिक मोलाचे आहात. श्रोत्यानो, चिमणी ज्याला आपण एक क्षुल्लक पक्षी असं मानतो, त्याची जर परमेश्वराला काळजी आहे तर त्याला आमची किती काळजी असली पाहिजे. तो तुमची आणि माझी काळजी सुद्धा पाहतो. तुमच्याविषयी माझ्याविषयी त्याला सर्व काही माहीत आहे. नंतर पुढे इमारतीकरिता कायद्यांची संहिता परमेश्वराने त्यांना सांगितली. 8 वचन, तू नवे घर बांधशील तेव्हा आपल्या धाब्याला वरंडी कर. त्या काळात इस्रायलमध्ये जी घरे होती त्यांचे छप्पर समोरच्या देवडीच्या रूपात किंवा वरच्या मजल्याच्या रूपात उपयोगात आणण्यात येई. आता परमेश्वर सांगतो की त्या स्थानाला कठडा बांधून त्याला सुरक्षित करावे, जेणेकरून लहान लेकरे वर चढून पडू नयेत किंवा दुर्घटना होऊ नये. अलीकडच्या काळात लोकांच्या रक्षणार्थ इमारती संबंधाने अनेक कायदे तयार करण्यात आलेले आहेत. ज्या प्रकारे आपण समजता तसा परमेश्वर वेळेच्या बाबतीत मागे नाही. तो बांधकामाविषयी सुद्धा चिंतित आहे आणि त्यामध्ये त्याला रुची सुद्धा आहे. श्रोत्यानो, आज परमेश्वराची इच्छा आहे की तुमचे घर सुरक्षित असावे. काय तुमच्या घराभोवती कठडा आहे? काय आपण जगातील वाईट गोष्टींपासून स्वतःच्या लेकराचे संरक्षण करता? बऱ्याचशा आईवडिलांना माहीत नसते की त्यांची लेकरे कुठे जातात, कुठे फिरतात, कोणाला भेटतात, काय करतात. बरीचशी लेकरे, तरुण मुले मुली वाईट व्यसनांच्या अधीन झालेले आहेत, वाईट संगतीत पडलेले आहेत. ते दारू पिऊन झिंकतात, नशेचे द्रव्य खातात. ह्याचे कारण म्हणजे की जो कठडा, जे संरक्षण घराला असायला हवे ते राहिलेले नाही. नंतर 9 वचन वाचूया. तू आपल्या द्राक्ष मळ्यात 2 जातीचे बी मिसळून पेरू नको. पेरले तर सारेच फळ, म्हणजे तू जे बी पेरलेस ते आणि द्राक्षमळ्याचे उत्पन्न देखील अशुद्ध होईल. ह्या ठिकाणी मिसळ करण्याविषयी परमेश्वर त्यांना सांगत आहे. बी बियाणात सुद्धा कसल्याही प्रकारची मिसळ होऊ नये असे परमेश्वर त्यांना म्हणतो. 10 वचन, बैलांबरोबर गाढव जुंपून नांगरू नको. जी गोष्ट परमेश्वर ह्या ठिकाणी सांगत आहे ती हास्यास्पद वाटते, परंतु अशा प्रकारच्या गोष्टी घडतात. परमेश्वराने ह्यासाठी मनाई केली होती. आता आपण म्हणाल की ह्यात काय वावगे आहे? श्रोत्यानो, गाढव गाढव आहे आणि बैल बैल आहे. ते दोघे एकत्र चालू शकत नाहीत. त्यांची चालण्याची ढब वेगळी असते. आपल्या लक्षात आले असेल की परमेश्वराला मिसळ आवडत नाही. हीच गोष्ट विवाह संबंधाने सुद्धा लागू पडते. तारण पावलेले आणि तारण न पावलेले ह्यांची मिसळ देवाला मुळीच मान्य नाही. परंतु आज लोक ह्याची सुद्धा पर्वा करीत नाहीत. करिंथकरास दुसरे पत्र 6 अध्याय 14 ते 18 वचनांमध्ये नवीन करारात पॉल करिंथ येथील मंडळीला लिहितो. करिंथकरास दुसरे पत्र 6 अध्याय 14 ते 18 वचने. तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका. कारण नीती व स्वैराचार ह्यांची भागी कशी होणार? उजेड व अंधकार ह्यांचा मिलाप कसा होणार? लक्षात ठेवा श्रोत्यानो की ह्या गोष्टींच्या बाबतीत परमेश्वर फार जागरूक आहे. 11 वचन, मिसळ केलेले म्हणजे लोकर व ताग मिसळून केलेले वस्त्र लेवू नको. आपणास माहीत का की अशा मिश्रणाने काय होते? जेव्हा आपण त्याला धुवाल तेव्हा ऊन आकसते आणि सुती वस्त्र आकसत नाही. मग आमच्यासमोर खरी समस्या उभी राहते. 12 वचन, तू आपले जे वस्त्र अंगावर घेतोस त्याच्या 4ही काठास आपणासाठी झालर कर. गोंडे किंवा झालर बहुधा निळ्या रंगाचे असे. आम्हाला माहीत आहे की याजकाच्या पोशाखावर निळ्या रंगाचे गोंडे असत. गोंडे परमेश्वरासोबत त्यांचा जो संबंध आहे त्याचे स्मरणपत्र होते. नंतरच्या काळात यहूद्यांसाठी हे गोंडे एक भिन्न प्रकारचे चिन्ह बनले. परमेश्वर मिश्रणाच्या विरुद्धात चेतावणी देतो. परमेश्वराची लेकरे जगातील गोष्टींशी समरूप होऊ शकत नाहीत. बरेच लोक असे प्रतिपादित करतात की जगातील लोकांपर्यंत शुभवर्तमान पोहोचवण्यासाठी त्यांना
जगिक रीतींचे पालन करावेच लागते. ज्या ठिकाणी ते जातात त्या ठिकाणच्या चालीरीती त्यांना आत्मसात करावे लागतात. परंतु मला वाटतं श्रोत्यानो, हे एक लटके कारण आहे. अशा प्रकारची काहीच करण्याची गरज नाही. नंतर विवाहाच्या बाबतीत परमेश्वर काय सांगतो पहा, 13 ते 15 वचनांमध्ये, जर कोणी पुरुष बायको विवाहून घेतो आणि तिच्यापाशी गेल्यावर तिचा द्वेष करतो आणि लाजिरवाण्या गोष्टींचा दोष तिच्यावर ठेवून तिची अपकीर्ती करून म्हणतो की मी ही बायको विवाहून घेतली आणि तिच्यापाशी गेलो तेव्हा तिच्या कुमारीपणाची लक्षणे मला आढळली नाहीत, तर मुलीच्या बापाने व तिच्या आईने मुलीच्या कुमारीपणाच्या खुणा घेऊन त्या नगराच्या वडिलांकडे वेशीत न्याव्या. ह्या ठिकाणी जो कायदा सांगण्यात आलेला आहे तो निरपराध पत्नीच्या रक्षणाकरिता आणि तिच्यावर खोटे आरोप लावता येऊ नयेत म्हणून देण्यात आलेला आहे. 20 आणि 21 वचने सांगतात पुढे, परंतु जर ती गोष्ट खरी असली आणि मुलीच्या ठाई कुमारीपणाची लक्षणे सापडली नाहीत, तर त्यांनी मुलीला तिच्या बापाच्या घराच्या दारापाशी बाहेर काढून आणावी आणि तिच्या नगरातील मनुष्यांनी ती मरेल असा तिला धोंडमार करावा, कारण तिने आपल्या बापाच्या घरात व्यभिचार करण्यास प्रवृत्त होऊन इस्रायलात मूर्खपण केले. याप्रमाणे तू आपणामधून दुष्टाई दूर कर. येशूने मला तारिले, ऐसे विश्वासले.
अपराधी स्त्रीला दगडमार करण्यात यावे असे परमेश्वराने सांगितले. परमेश्वराने इस्रायलांना नीतीविषयक एक स्तर दिला होता. जी नीती परमेश्वराने दिली होती ती नेहमीच राष्ट्राकरिता आशीर्वाद अशी ठरली. ज्यांनी ह्या नीतीला अवलंबले नाही, तिचे पालन केले नाही, त्यांचे पतन झाले. आज जर हा कायदा लागू झाला श्रोत्यानो, तर आपण कल्पना करू शकता की आमच्या देशाची आणि ह्या जगाची स्थिती काय होईल. परमेश्वर विवाहाचा आदर करतो. यौन संबंध परमेश्वराच्या दृष्टीने पवित्र आहेत. जर ते परमेश्वराच्या दृष्टीतून आदरणीय असतील तरच. जर परमेश्वराच्या इच्छेमध्ये पती आणि पत्नी एकमेकाशी विश्वासू राहतात, तर परमेश्वर तशा संबंधाचा आदर करतो. व्यभिचार करणाऱ्या व्यक्तीला दगडमार करण्यात येत असे. ह्यावरून परमेश्वराला ह्या सर्व गोष्टींचा किती तिटकार आहे हे आम्हाला स्पष्ट होते. जरी श्रोत्यानो परमेश्वराने हे सर्व कायदे किंवा नियम लावून दिलेत, तरी त्याद्वारे त्याचे लोकांवर जे प्रेम आहे ते कमी झाले नाही, परंतु ते प्रगट झाले. मानवी कुटुंबासाठी त्याचा जो जिव्हाळा आहे, आपुलकी आहे, ती विवाहाला सुरक्षित ठेवण्यासाठी लावल्या गेलेल्या नियमाचे एक फार सुंदर उदाहरण आहे. आता आपण 23व्या अध्यायाकडे वळत आहोत. 23व्या अध्यायाचे पहिले वचन सांगते, जो भग्नांड किंवा छिन्नेंद्रिय आहे त्याने यहोवाच्या सभेत येऊ नये. श्रोत्यानो, हा एक असाधारण असा नियम आहे. परमेश्वर ह्या ठिकाणी आम्हाला काय शिकू पाहतो आहे ते पहा. मला असं वाटतं की हा तपश्चर्या वैराग्य ह्याशी जुळणारा आहे आणि परमेश्वर ह्याचा धिक्कार करतो. परमेश्वराला हे आवडत नाही. मध्यकालीन युगात लोक जगात होणारे अत्याचार, संघर्ष आणि समस्यांना पाहून बैरागी होत असत, तपस्वी होत असत. त्यांनी जगातील सर्व गोष्टींचा त्याग करून संन्यास घेतला. मठात जाऊन ते राहायला लागलेत. खरं पाहता श्रोत्यानो, त्यावेळी त्यांच्या तशा निर्णयाबद्दल त्यांना कोणी दोष दिला नाही. परंतु ही अतिशयोक्ती आहे आणि परमेश्वर ह्या विरुद्धात चेतावणी देतो. दुसरं वचन सांगतं, जार ज्याने यहोवाच्या सभेत येऊ नये, त्याची 10वी पिढी देखील यहोवाच्या सभेत येऊ नये. ह्या ठिकाणी परमेश्वर जरा कडक भाषेचा उपयोग करीत आहे. बेकायदेशीर पुत्र परमेश्वराच्या सभेत प्रवेश करू शकणार नाही. आज आमच्याकरिता ह्याचा काय अर्थ आहे? श्रोत्यानो, परमेश्वराचे पुत्र बनण्याकरिता आम्हाला नव्याने जन्म घेणे आवश्यक आहे. आज अनेक लोक असे आहेत जे म्हणतात की आम्ही राजाचे पुत्र आहोत, परंतु ते नाहीत. ते अनौरस, बेकायदेशीर पुत्र आहेत. एखादी व्यक्ती धार्मिक असूनही नव्याने जन्मलेली नसते आणि अशी व्यक्ती परमेश्वराचे बालक, पुत्र किंवा संतान कदापि बनू शकत नाही. योहानकृत शुभवर्तमान 3रा अध्याय आणि 3रं वचन सांगतं की नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. एका ठिकाणी एका देवाच्या सेवकाने सांगितले की ह्या ठिकाणी बरेचसे लोक असे आहेत की ज्यांनी पाण्याद्वारे येशू ख्रिस्तावर विश्वासाची स्वाक्ष दिली, परंतु त्यांची वर्तणूक परमेश्वराच्या वचनाप्रमाणे नाही. अजूनसुद्धा ते जुन्या चालीरीतींचा अवलंबन करतात. जणू काही ते अजूनही देवापासून दूर आहेत. ते खोट्या देवावर विश्वास ठेवतात. त्यांच्याकरिता नरक ठेवलेला आहे, परंतु त्यांना असं वाटतं की त्यांनी पाण्याद्वारे येशू ख्रिस्तावरील विश्वासाची साक्ष दिली म्हणून ते परमेश्वराचे पुत्र आहेत. परमेश्वर म्हणतो की अनौरस पुत्र स्वर्गात प्रवेश करणार नाहीत. प्रभूच्या जमाव्यात किंवा मेळ्यात त्यांना जागा नाही. परमेश्वराला अनौरस पुत्र नाहीत. त्याचे सर्व पुत्र कायद्याने औरसत्व प्राप्त झालेले आहेत, कारण त्यांचा नव्याने जन्म झालेला असतो. येशू ख्रिस्ताने स्वतःच्या पवित्र रक्ताद्वारे त्यांना विकत घेतलेले असते. श्रोत्यानो, आज तुम्ही स्वतःला हा एक चांगला प्रश्न विचारू शकता. काय तुमचा नव्याने जन्म झालेला आहे? येशू ख्रिस्ताला आपण तारणारा म्हणून ओळखलेले आहे. योहानकृत शुभवर्तमान 1 अध्याय 12 आणि 13 वचने सांगतात, परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. त्यांचा जन्म रक्त अथवा देहाची इच्छा अथवा मनुष्याची इच्छा ह्यापासून झाला नाही, तर देवापासून झाला. श्रोत्यानो, काय तुम्ही परमेश्वराचे कायद्याने औरसत्व प्राप्त झालेले पुत्र बनण्यास योग्य आहात? तुम्ही किती विधी पूर्ण केलेत त्यामुळे काहीच होत नाही. किती मंडळांचे तुम्ही सदस्य आहात किंवा तुम्ही किती धार्मिक आहात ह्याचा काहीच परिणाम होणार नाही.
जोपर्यंत तुम्ही जिवंत परमेश्वर, जो एक राजा आहे, त्याचे पुत्र नाही, तोपर्यंत तुम्ही अनौरस अर्थात बेकायदेशीर पुत्र आहात. 23वा अध्याय 3 आणि 4 वचन पहा काय सांगतं. अमोनी किंवा मवाबी यांनी यहोवाच्या सभेत येऊ नये. 10व्या पिढीपर्यंत देखील त्यांचा कोणीही सर्वकाल यहोवाच्या सभेत येऊ नये. कारण तुम्ही मिस्रातून बाहेर निघून येत असता वाटेवर ते अन्न व पाणी घेऊन तुमच्या भेटीस आले नाहीत. आणि दुसरे कारण हे की त्यांनी अरा, मन, हराई, मातले, पथोर यातला बोराचा मुलगा बलाम याला पैसा देऊन तुझ्या विरुद्ध तुला शाप द्यायला लावले. श्रोत्यानो, पुराणवस्तुशास्त्रज्ञांनी शोधून काढले की अमोनी व मवाबी फार अधिक प्रमाणात खोट्या देवतांची उपासना करायचे. उत्खननात त्यांना बाल देवताच्या छोट्या छोट्या अनेक मूर्त्या सापडल्यात. अशा प्रकारच्या खोट्या लोकांचा परमेश्वराच्या जमावात किंवा मेळात प्रवेश होणार नाही. आता प्रश्न हा आहे की मग अशा खोट्या धर्मातला किंवा लोकांना कसे ओळखावे? त्याच्या फळावरून तुम्ही त्यांना ओळखाल असे पवित्र शास्त्रात म्हटलेले आहे. 5 आणि 6 वचने सांगतात, तथापि यहोवा तुझा देव बलामाचे ऐकायला मान्य झाला नाही आणि यहोवा तुझा देव याने तुझ्यासाठी त्या शापाचा आशीर्वादच केला. कारण यहोवा तुझा देव याने तुझ्यावर प्रीती केली. तुझ्या आयुष्याच्या सर्व दिवसात सर्व काल त्यांच्याशी समेट करायला किंवा त्यांचे बरे करायला पाहू नको. ही गोष्ट ऐकायला थोडी कठोर वाटते, कटू वाटते, परंतु ही खोट्या धर्माविषयी चेतावणी आहे. खोटे धर्म मूळतः सैतानाकडून आहेत. सैतानाचा, त्या दुष्टाचा परमेश्वराच्या मेळ्यात प्रवेश नाही. खोट्या धर्मांनी श्रोत्यांनो ह्या जगाला तिरस्करणीय बनवलेले आहे. 7वं वचन, अदोमियाचा वीट मानू नको, कारण तो तुझा भाऊ आहे. मिस्रियाचा वीट मानू नको, कारण त्याच्या देशात तू उपरी होतास. आम्ही उत्पत्तीच्या पुस्तकात पाहिले की एसावाचे दुसरे नाव एदोम होते. एसाव आणि याकोब जुळे भाऊ होते. अम्मोन व मोआबचा तिरस्कार करण्यात यावा. का बरे? अदोम्याचा का नाही? कारण अदोमी त्यांचे बंधू होते. विश्वासी लोकांकरिता एसाव आमचा जुना स्वभाव, शारीरिक स्वभाव दर्शवितो. आम्ही देहाचा तिरस्कार करू शकतो, त्याला पायाखाली तुडवू शकतो, त्याला शिक्षा देऊ शकतो, छिन्न विछिन्न करू शकतो, परंतु ह्यापैकी एक सुद्धा कामी येणार नाही. आम्हाला देहाचा तिरस्कार करायचा नाही, परंतु आम्हाला त्याच्या अधीन व्हायचे नाही. जुना स्वभाव आमच्यावर नियंत्रण करण्याकरिता नाही. देह परमेश्वराशी विद्रोह करतो, परंतु तो आमचा एक हिस्सा आहे आणि त्याच्याशी तिरस्कार केल्यास आम्ही कोठलेच राहणार नाही. आम्हाला देहावर आणि देहाच्या गोष्टींवर नियंत्रण ठेवायचे आहे. आता मिस्रांचा तिरस्कार करू नये असे म्हटले आहे. का? कारण इस्रायली लोक त्यांच्या देशात उपरी होते. वचनामध्ये मिस्र संपूर्ण जगाचे चित्र आमच्या समोर ठेवते. आम्हाला सांगण्यात आले आहे श्रोत्यानो, योहानाचे पहिले पत्र 2 अध्याय आणि 15व्या वचनात की जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करीत असेल तर त्याच्या ठाई पित्याची प्रीती नाही. पुन्हा मला आपणाला सांगू द्या श्रोत्यानो की ह्याचा अर्थ निसर्गाची सुंदरता, आमची घरे, कार आणि इतर सुखसोयी ज्या आमच्या भोवतीच्या जगाचा एक हिस्सा आहेत त्या जगिक नाहीत. मुद्दा हा आहे की ह्या गोष्टींशी आम्ही प्रेम करू नये. अर्थातच ह्यांना आम्ही सोडू नये, परंतु त्यांच्यावर प्रेमसुद्धा करू नये. अर्थात त्यांना पकडून आम्ही राहू नये, परंतु स्वर्गातील आत्मिक गोष्टींवर आमचे लक्ष असावे. 12 आणि 13 वचने सांगतात. 23वा अध्याय 12 आणि 13 वचने, आणि छावणीच्या बाहेर तुला बहिर दिशेस जाण्यासाठी जागा असावी. तू तिकडे बाहेर जावे आणि तुझ्या हत्यारात कुदळ असावी आणि तू बहिर दिशेस बसतोस तेव्हा असे व्हावे की तू तिने खणावे आणि मागे वळून आपला मळ पुरून टाकावा. परमेश्वर स्वच्छतेमध्ये रुची ठेवतो. जेथे जेथे ख्रिस्ती विश्वास लोकांमध्ये आला तेथे तेथे स्वच्छतेमध्ये वाढ झालेली आम्हाला आढळते. आज आम्ही प्रदूषणाविषयी पुष्कळसे ऐकत आहोत. ह्या सृष्टीला कोणी दूषित केले श्रोत्यानो? अर्थातच परमेश्वराने नाही. त्याने आम्हाला स्वच्छ झरे, शुद्ध हवा, स्वच्छ निर्मळ पाणी दिले. पाप, पापी मानव ह्यांनीच ह्या पृथ्वीला दूषित केले आहे. परमेश्वराने दिलेल्या नियमांचे मानवाने पालन केले असते तर ही पृथ्वी आज आरोग्यकारी, स्वच्छ आणि शुद्ध अशी राहिली असती. 14वं वचन पहा.
कारण तुला संकटातून सोडवायला व तुझ्यापुढे तुझे शत्रू तुझ्या हाती द्यायला यहोवा तुझा देव तुझ्या छावणीत चालत असतो. यास तो तुझ्यामध्ये घाण पाहून तो तुझ्यापासून फिरू नये म्हणून तुझी छावणी पवित्र असावी. श्रोत्यानो, स्वच्छतेमध्ये परमेश्वराला रुची आहे. परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही शरीराने, विचाराने, वातावरणाने, मनाने, आमच्या क्रियांमध्ये शुद्ध आणि स्वच्छ असावे. आज आम्हाला ह्या जगात पवित्र लोक बनायचे आहे. काय आपण म्हणू शकता की हे पुस्तक फार व्यवहारात्मक आहे? मला खात्री आहे श्रोत्यानो की ह्या वचनांच्याद्वारे परमेश्वर आपणाशी बोललेला आहे. आपण निश्चय करूया की प्रभू, आजपासून मी स्वतःचे मन, स्वतःचे विचार, स्वतःचे आचार शुद्ध आणि पवित्र ठेवण्याचा प्रयत्न करेन. आणि परमेश्वराजवळ ह्याविषयी आपण सहाय्य मागूया. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, माझी खात्री आहे की आजचे अध्ययन आम्हाला एका वेगळ्या स्तरावर नेणारे ठरले असेल. आमचे वैयक्तिक जीवन आणि सामाजिक जीवन यामध्ये सुसूत्रता असणे आवश्यक आहे. यामुळे भ्रष्ट जीवनापासून आपण स्वतःला दूर ठेवू शकतो. आणि आम्ही लक्षात ठेवावे की देव जो आमचा निर्माण करता, याला आमच्यापासून अशाच जीवनाची अपेक्षा आहे, ज्यामध्ये आपण शरीराने, विचाराने, वातावरणाने, मनाने, आमच्या प्रत्येक बाबतीत शुद्ध असावे. काय असे देवाच्या दृष्टीने शुद्ध असलेले जीवन जगण्यासाठी आपण तयार आहात? आपण आत्मपरीक्षण करूया. आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. आम्हाला ठाऊक आहे की आमचं जीवन हे तुझ्याद्वारे आम्हाला मिळालेलं दान आहे. आणि म्हणून प्रभूजी, आम्ही आमच्या जीवनामध्ये आचाराने, विचाराने, बोलण्याच्याद्वारे प्रभूजी आम्ही सदैव शुद्ध असावं, ही तर तुझी इच्छा आहे. आणि म्हणून प्रभूजी, आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. तुझं प्रत्येक वचन हे आमच्यासाठी मार्गदर्शक असं आहे. आणि म्हणून प्रभूजी, आम्ही आमचं जीवन तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवितो. आमच्या जीवनामधल्या प्रत्येक दिवसांमध्ये तुझं सहाय्य, मार्गदर्शन आम्हाला अत्यंत आवश्यक आहे. आणि बापा, ते तू देतोस, पुरवतोस, याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. आम्ही स्वतःला तुझ्या हाती सोपवितो आणि तुला विनंती करतो की प्रभूजी, तुझ्या नेमून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी तुझं सहाय्य तू आम्हाला कर. आणि आम्ही देखील, तू आमचा पिता या नात्याने तुझ्याबरोबर चालण्यास आम्ही सदैव सिद्ध असू. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना केली आहे, म्हणून तो ऐक. आमेन. आपल्या मनोवृत्तीत नवे व्हा, नीतिमत्व व पवित्रता धारण करा. प्रभू आपणास सहाय्य करो.